500 वर्षांचा लढा, 78हून अधिक वेळा संघर्ष आणि 5.5 लाखाहून अधिक रामभक्तांच्या बलिदानानंतर अखेर सोमवारी हिंदू धर्मियांसाठी सोन्याचा दिवस उजाडला। 22 जानेवारीला श्रीराम जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या दिमागदार पद्धतीने साजरा झाला। अयोध्येत जरी श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला असला तरी मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित न राहू शकलेला प्रत्येक रामभक्त आपापल्या परीने या सोहळ्याचा साक्षीदार झालाय। असाच दिमागदार, नयनरम्य आणि उपस्थितांना भुरळ घालणारा सोहळा नाशिकच्या श्री स्वामीनारायण मंदिरात देखील साजरा करण्यात आला। स्वामीनारायण मंदिरातील श्री यज्ञस्वरूप स्वामीजी, महाव्रत स्वामीजी, दिव्यनयन स्वामीजी, आनंद बिहारी स्वामीजी, आत्मभूषण स्वामीजी, सुबोध सागर स्वामीजी आणि अमेय प्रकाश स्वामीजी यासह विविध साधू महंतांच्या हस्ते श्रीरामांच्या प्रतिमा पूजेसह महाआरती देखील करण्यात आली। भव्य रांगोळी, रामकुटीची प्रतिकृती आणि दिव्यांची आरास यामुळे संपूर्ण स्वामीनारायण मंदिर उजळून निघालं। भक्तिमय संगीत, नृत्य यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं। या निमित्तानं हजारो नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली, तर मंदिराला करण्यात आलेली आकर्षक सजावट, फटाक्यांची आतिषबाजी यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद,